बाहेर ना खूप छान असा पाऊस पडत होता आणि यांनी ना येता वेळेस मक्काचे कणस घेऊन आले होते, जे की अभिचे खूप असे फेवरेट आहे. तर चला म्हटलं लगेच ना त्याला सोलून द्या. तर ना इथं आम्ही तो आहे ना इथं सोलत होता आणि तोही मला इथं मदत करत होता. मग आम्ही दोघांनी मिळून ना सगळे इथं सोलून घेतले. जेवढे पाहिजे ना इथं मी तेवढेच सोलले होते, सगळे सोलले नव्हते, कारण की ते सोलून ठेवले ना तर मग सुकून जातात. तर त्यामुळं मग मी ना त्याला एक आणि मला एक असे 2 सोलून घेतले होते. छान असे सोलून घेतले आणि लगेच गॅसवर ना, आता आपल्याकडं चूल नसल्यामुळे ना इथं गॅसवरच भाजणं पडत होतं. त्यामुळं ना मग गॅस पेटवून घेतला आणि एक जो गज होता ना त्यामध्ये घालून ना याला छान ना दोन्ही साईडनं आहे ना आपल्याला छान असं थोडंसं लालसर असं भाजून घ्यायचं आहे. जास्त जाळायचंही नाही, छान असं भाजून घ्यायचं आहे. आणि मग लगेच ना छान असं आपलं इथं कणीस तयार होतं. आता त्याच्यासाठी ना मी इथं फिक्कच भाजलं होतं. माझ्यासाठी ना मी लिंबू आणि थोडंसं मीठ, लाल मिरची टाकून थोडंसं फ्राय केलं होतं आणि आबीसाठी असंच केलं होतं आणि त्यालाही खूप आवडलं. मस्त त्यांनी छान असं एन्जॉय केला. त्यानंतर ना मी हे टेस्ट करून बघितलं, पण ना गावाकडच्यासारखी टेस्ट नव्हती. तुम्हालाही भुट्टा आवडतो का? नक्की कमेंट करून सांगा.